ओबीसी संघटनांसोबत सरकारची चर्चा। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी। 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ओबीसी नेते ठाम। परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा GR कसा काढला? ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी। दिवाळीच्या आत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करा। जरांगेंची फडणवीसांकडे मागणी। GR रद्द करायला बापाची पेंड आहे का? जरांगेंचा ओबीसी नेत्यांना सवाल। आमच्या हक्काचं संरक्षण करण्यात सरकार कमी पडतंय। जरांगेंना रेड कार्पेट का टाकलं जातंय? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल। तर सरकारचा GR संविधान विरोधी असल्याचं मत। बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे। रामदास कदमांनी माफी मागावी नाहीतर कोर्टात खेचणार, अनिल परबांचा इशारा। रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की जाळलं? अनिल परबांचा सवाल। तर रामदास कदम ठोकणार अनिल परबांवर मानहानीचा दावा। मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही। रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात। तर उद्धव ठाकरे खरे गद्दार, रामदास कदमांचा ठाकरेंना टोला। पहिल्या कसोटीत भारताचा वेस्ट इंडिजवर 1 डाव आणि 140 धावांनी विजय। जडेजा आणि सिराज ठरले हिरो। आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट रोहितचं कमबॅक। तर शुभमन गिल भारताचा कर्णधार। तर कळवणमधील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले। संतप्त आंदोलकांनी पोलिसांवरती तुफान दगडफेक केली। आदिवासी शेतमजुराचं अपहरण करून हत्या करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली। तर आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनावर देखील दगडफेक करत काचा फोडल्या। दरम्यान सध्या कळवण परिसरात तणावपूर्ण शांतता असून आंदोलक मागणीवरती ठाम आहेत। पुण्याच्या पर्वती परिसरात पाईपलाईन फुटली। बोरवेलचं काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोचं काम सुरू आहे। दरम्यान या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या पिलरसाठी खोदलेल्या महाकाय खड्ड्यात पाणी साचलंय। इथे संरक्षक कठडे नाहीत, तरीही मुलं पोहण्यासाठी या खड्ड्यात उतरली, त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वर्तवली जाते। लाडकी बहीण योजनेची वेबसाईट बंद झाल्यामुळे ई-केवायसी करण्यात अडचणी येत आहेत। 2 ते 3 दिवसांपासून वेबसाईट उघडत नसल्यामुळे महा सेवा केंद्राबाहेर महिलांनी गर्दी केली, तर केंद्रचालक सुद्धा त्रस्त झालेत। परभणीच्या राजवाडी परिसरातील रस्त्यावरील पुलाचे कठडे वाहून गेलेत, त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली। तातडीनं कठडे दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्मार्ट विद्युत मीटरला नागरिकांनी विरोध केलाय। वीज बिल जास्त येत असल्यामुळे नागरिकांनी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे तक्रार केली। दरम्यान ऊर्जा मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं गायकवाडांनी म्हटलं। वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलंय। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। 55 जणांना अनुकंपा तत्वावर नोकरी आणि 94 उमेदवारांना शासकीय नोकरीचे आदेश देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीवरील प्रस्तावित पुलाचं काम रखडल्यामुळे रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला मोठा ब्रेक लागलाय। कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या महामार्गाची संकल्पना अस्तित्वात आणण्यात आली, मात्र अद्यापही दाभोळ ते वेलदूर दरम्यानचा हा 3 किलोमीटर लांबीचा पुलाचा प्रकल्प कागदावरतीच आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या तालुक्यातील दत्तापूर सेवा सहकारी संघ आणि चांदूर खरेदी विक्री संघ तसंच धामणगाव चांदूर रेल्वे बाजार समितीच्या वतीनं पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देण्यात आली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 3,53,000 रुपयांचे धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करत शेतकरी मदतीसाठी योगदान देण्यात आलं। पुण्याच्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाच्या उत्पादनात मोठा धोका निर्माण झालाय। ऊसावरती तांबेरा नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ऊसाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे आणि या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यानं पुढाकार घेतलाय। यानंतर इथे बघूयात महाराष्ट्र विशेष। नमस्कार, मी विशाल परदेशी। महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत।
राज्य सरकारने आपल्याकरता घेतलेले निर्णय, लोकउपयोगी योजना याबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणेच सर्व सवलती, उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देशही बँकांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत देण्यास सुरुवात केली आहे. विहीर खचणं, शेतजमीन खरडून जाणं अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे. पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं, त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे. KYCचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. आता बातमी चंद्रपूरमधून आहे. चंद्रपूर जिल्ह्याने खनिज क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत. विशेष म्हणजे खनिज विकास निधीमधून रोजगार निर्मिती, आरोग्य, विकास, शिक्षण, कौशल्य आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहेत. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटलची उभारणीही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुढली बातमी अशी की संसर्गजन्य आजार नियंत्रणासाठी विशेष कृती दल तयार करण्यात आले. गोदरेज कन्झ्युमर्स कंपनीने मुख्यमंत्री फडणवीसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गोदरेज कन्झ्युमर्स यांच्या सहकार्याने हे दल काम करणार आहे. महाराष्ट्रात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या आजारांवर वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार केला जातोय. या उपक्रमाअंतर्गत 6 जिल्ह्यांमध्ये विशेषतः गडचिरोलीत महत्त्वाचं यश मिळालंय. पुढली बातमी अशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीने चालणारं हे सामान्य जनतेचं सरकार आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करणं हेच या सरकारचं धोरण आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांचं जीवनमान उंचवण्यासाठी सुरू केलेली चळवळ कोणीही थांबवू शकत नाही. या माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आता बघूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यवतमाळमधील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमाची माहिती त्यांनी घेतली. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ पोलीस शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कराटे प्रशिक्षण देत आहेत. यानंतर पाहूयात राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य परीक्षा मंडळाने अर्ज भरण्याची मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे आणि ही मुदतवाढ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मूळ अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती. बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज करण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढली बातमी बारामतीतनं. बारामतीच्या मौजे वाघळवाडी तालुक्याला लवकरच 100 खाटांचं रुग्णालय मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आरोग्य पथकाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अखत्यारीतील या आधुनिक हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मंजूर झाला असून तब्बल 10 एकर गायरान क्षेत्रामध्ये ही सुविधा उभारली जाणार आहे. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. वांद्रे ते कुर्ला पॉट टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबवण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉट टॅक्सी संदर्भात सादरीकरण झालं. परिवहन सेवेचं पुढचं पाऊल म्हणून पॉट टॅक्सी असून BKCमध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. पुढली बातमी अशी की स्वच्छता ही सेवा 2025 या अभियानांतर्गत स्वच्छोत्सव उपक्रम राबवण्यात येतोय. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, त्याचबरोबर कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरी जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक श्रमदान करण्यात आलं. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यात आपला महाराष्ट्र.
चिपळूणमध्ये वन्यजीव छायाचित्रांची अनोखी गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचं उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडलं। या गॅलरीमध्ये कोकणातील वन्य प्राणी, पक्षी आणि निसर्ग सौंदर्य यांची दुर्मिळ छायाचित्र तसंच त्याच्यासोबतची माहिती आकर्षक पद्धतीनं मांडण्यात आली आहे। कुर्ला, नागपूर आणि अहिल्यानगर नंतर आता अमरावतीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लागलेत। सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावल्यामुळे भाजपचे खासदार अनिल बोंडे आक्रमक झालेत। असे बॅनर्स लावून दंगे करण्याचं कट कारस्थान अमरावतीमध्ये शिजतंय असा खळबळजनक आरोप अनिल बोंडेंनी केला। गोंदिया जिल्ह्यातील 221 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत। 158 अनुकंपाधारकांना आणि 42 एमपीएससीतून नियुक्त झालेल्यांना पत्राचं वाटप करण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील कोबी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय। कुरोली तालुक्यामध्ये अर्धा एकर कोबीचं नुकसान झालंय, मात्र शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अतिवृष्टीमुळे भात शेती उद्ध्वस्त झाली आहे। हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे मातीमोल झालंय, मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळते तर काही ठिकाणी मिळत नाहीये। ही मदत तुटपुंजी असल्याचं म्हणत पेरणीचा खर्च तरी काढणार कसा असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। अकोल्यात सुद्धा अतिवृष्टीमुळे फळबागांना फटका बसलाय। संत्र्याची झालेली गळती आणि पीक विमा न मिळाल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनं जेसीबीच्या माध्यमातून संत्र्याची झाडं उद्ध्वस्त केली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथे शालेय विद्यार्थ्यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतलाय। नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून मदत फेरी काढली। या मदत फेरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीकरता 13,000ची रक्कम जमा झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरून 8 दिवस झाले, मात्र तरीही शेतशिवारातील पाणी काही अद्याप ओसरलेलं नाही। त्यामुळे कळंब तालुक्यातील पिंपळगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याचा 10 एकरावरचा कांदा सडून गेलाय। दरम्यान धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी शेतातील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढण्याची लगबग सुरू केली आहे। पावसात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। लातूर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलाय, त्यामुळे सोयाबीन उत्पादक आणि फळबागायतदार हवालदिल झालेत, तर पपईला चांगला दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या कपिलधारवाडीमध्ये रस्त्यांच्या भेगा आणि घरांना तडे गेलेत, त्यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव ही गावं अतिवृष्टी आणि पुरानं बाधित झाली आहेत। संपूर्ण पीक मातीमोल झाल्यामुळे शेतकरी खचलाय। अशातच सोलापूरचे जिल्हाधिकारी त्यांच्या वाढदिवशी चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले आणि त्यांनी धीर दिला। रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी शेताच्या बांधावरती जाऊन पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेकापकडनं करण्यात आली आहे। परतीच्या पावसानं मुसळधार हजेरी लावल्यामुळे भंडाऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती अतिशय विदारक असल्याचं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी केलं आणि लवकरच पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। केळी आणि पपई फळांचा विमा ऑक्टोबरऐवजी जून-जुलै महिन्यात काढण्याची मागणी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली, तर याबाबत कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जालना जिल्हा अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केला। निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचा अहवाल 72 तासात सादर न करता 7 दिवस कार्यालयातच ठेवल्याचा आरोप त्यांनी केला। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये झाडावर चढून महिलेनं आंदोलन केलं। दरम्यान आमदार राणा पाटील यांनी समजूत काढल्यानंतर 4 तासांनी ही महिला झाडावरून खाली उतरली, मात्र ही महिला अद्यापही आपल्या आंदोलनावरती ठाम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील विल्हाळा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी मुख्य अभियंता दीपनगर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। त्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय। नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या यादीमध्ये चंद्रपूरचा समावेश झालेला नाही, त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसनं आंदोलन केलं। राजुरा तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांसोबतच काँग्रेसचा मोर्चा जाऊन धडकला। सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांसोबतच विविध पक्ष संघटनांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक देखील ठप्प झाली।
बुलढाण्यामध्ये विविध मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारलं. त्यासाठी जोरदार निदर्शनं करत मानधन आणि प्रवास भत्ता वाढीसंदर्भात अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. उल्हासनगर पालिका हद्दीतील कैलासनगर परिसरात नागरी सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते खड्डेमय झाले, शौचालयाला दरवाजे नाहीत, त्यामुळे महिलांची कुचंबणा होतीये. तर पाणी टंचाईचा देखील गंभीर प्रश्न बनलाय. पालिकेनं नागरिकांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाची आज दहीहंडी फोडत सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली होती. रायगड जिल्ह्यामध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधला वाद विकोपाला गेलाय. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमदार महेंद्र दळवींवरती केलेल्या टीकेनंतर दळवी समर्थक आक्रमक झालेत. वैयक्तिक टीका सहन करणार नाही असा इशारा देत शेकडो कार्यकर्ते एकवटले. मी गद्दार आणि नमखरामांना उत्तर देत नाही. ज्यांनी पक्ष चोरला, वडील चोरले, त्यांचं कसलं मेरिट असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केला. आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत. एकत्र यायचं नसतं तर एकत्र आलोच नसतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सूचक इशारा दिला. काही गोष्टी व्यवस्थित होऊ द्या ना असं ठाकरे म्हणाले. पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला. मणिपूरच्या भगिनीनं सत्कार केल्यानंतर निशब्द झाल्याचं वक्तव्य ठाकरेंनी केलं. तर मणिपूर पेटलं असताना काही करू शकलो नाही याचं वाईट वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संजय राऊत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी अशा शब्दात भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी राऊतांवरती टीका केली. राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देत राऊतांचा पक्षानं सोनिया गांधींच्या जोड्याची पूजा केली असा जोरदार टोला लगावण्यात आलाय. भाजप सक्षम असेल तिथे स्वबळावरती लढण्याचा हट्ट धरणार असल्याचं गणेश नाईकांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी शिंदेंना आव्हान दिल्याची जोरदार चर्चा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवरती गंभीर आरोप केलाय. अंगारा दिल्यासारखं सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देत आहे. सरकारची मदत म्हणजे शेळीच्या शेपटीसारखी, माशाही उडत नाहीत आणि अब्रूही झाकत नाही असा टोला त्यांनी सरकारला लगावला. रामदास कदम यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. 14 वर्षांनी कदमांना कंठ का फुटलाय? बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रात काय आहे हे मला माहिती आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल तुम्ही शंका कशी व्यक्त करता असा सवाल अनिल परब यांनी विचारला. तर रामदास कदम अर्धज्ञानी पूर्णज्ञानी नाहीत अशी टीका परबांनी केली. तर अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन अज्ञानाचं प्रदर्शन केलंय. अनिल परब अर्धवट वकील आहे, पैसे कमी पडल्यानं असे आरोप केले जात आहेत असा खरपूस टोला रामदास कदम यांनी अनिल परबांना लगावला. बाळासाहेबांच्या पार्थिवाबाबत कदमांचा दावा 100% खोटा आहे. रामदास कदमांचा मेंदू गुडघ्यात असून त्यांचे आरोप खोटे आहेत असं अनिल परब म्हणालेत. बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप अनिल परबांनी केला. तर माझ्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, या चेलाचपाट्यांनी मला उत्तर देऊ नये असं म्हणत अनिल परबांवरती रामदास कदम यांनी हल्लाबोल केला. तर कदमांनी माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं. कदमांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं अनिल परब यांनी सांगितलं. मृत्यूपत्राबाबत कुणाला शंका असेल तर कोर्टात जा असं अनिल परब म्हणाले. तर चंद्रग्रहणावेळी स्मशानभूमीत कुणी बकरा कापला? 2 नंगे साधू त्या स्मशानभूमीमध्ये होते. बकऱ्या कापताना माझं आणि माझ्या मुलाचं नाव घेतलं असे गंभीर आरोप रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केले. तर रामदास कदमांना ठाकरेंच्या मागे फिरताना मी पाहिलंय. ठाकरे वाईट होते तर मग 2014 साली मंत्रिपद का घेतलं असा सवाल अनिल परब यांनी विचारलाय. तर बीएमसी निवडणुका येत आहेत, अशावेळी हा राडा कसा अशी शंकाही परब यांनी व्यक्त केली. तर 2014ला लोक हसतील म्हणून मला मंत्री केलं. नाईलाजानं मला मंत्रिपद दिलं आणि मलाही नाईलाजानंच खातं घ्यावं लागलं होतं असं म्हणत अनिल परबांच्या आरोपांना रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांचं सरकार अशा मंत्र्यांमुळे डागाळलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा नेत्यांना हाकलून दिलं पाहिजे. असे शिशुपाल मुख्यमंत्री का वाचवतायत असा सवाल अनिल परबांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री अशा लोकांना वाचवून स्वतःची प्रतिमा मलिन करतायत असं अनिल परब म्हणाले. अनिल परबांनी रामदास कदम यांच्यावरती केलेल्या आरोपांनंतर अनिल परबांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असा इशारा रामदास कदम यांनी दिलाय. तर सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार असंही ते म्हणाले. तर ज्योती रामदास कदम यांनी जाळून घेतलं की त्यांना जाळलं असा सवाल परबांनी विचारला. कदमांचा मुलगा आता गृहराज्यमंत्री आहे, त्यानं याची चौकशी करावी अशी मागणी परबांनी केली. रामदास कदमांच्या पुतळ्यानं आत्महत्या का केली याची देखील चौकशी करा असं म्हणत परबांनी रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी केली.
अशाच काही घडामोडी आपल्याला वेगवान स्वरूपात बघायच्या आहेत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा आपला महाराष्ट्र.